नमस्कार, मी प्रिया आणि आपण पाहताय इंडिया न्यूज 1। घेऊयात आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट मधून। सर्वात कमी मद्याची दुकानं महाराष्ट्रात आहेत। उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेशात महाराष्ट्रापेक्षा जास्त मद्याची दुकानं आहेत। त्यामुळे महाराष्ट्राला मध्यराष्ट्र म्हणणे ही खूप मोठी चूक आहे। देशात सत्ता आली तरी काहींचा जीव मुंबईत गुंतलाय। आपला तो बाब्या असं वागू नका। चांगली कामं विरोधकांना कधी दिसतच नाहीत। मी जन्माने मुंबईकर आहे आणि त्याचा मला अभिमान आहे। रावणाचा जीव बेंबीत तसा काही जणांचा मुंबईत आहे, अशी टोलेबाजी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे। महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले। विधान परिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि विधानसभेत उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन हे संस्थगित होत असल्याचे सांगत पुढील अधिवेशन सोमवारी म्हणजेच 18 जुलैपासून मुंबईत होणार असल्याची घोषणा केली आहे। गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आमदारांना मुंबईमध्ये घर देण्याच्या मुद्द्यावरून प्रसार माध्यमांशी संवाद साधलाय। संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर समाजातील विविध स्तरावर काम करणाऱ्या लोकांना भूखंड देऊन घरं बांधण्याची सोय महाराष्ट्र सरकारनं केली आणि त्यात अगदी शेवटचा घटक म्हणजे माथाडी, हातगाडीवाले, कलाकार, पत्रकार आणि आमदार या सगळ्यांना विविध ठिकाणी जागा देऊन घरं बांधण्याची मुभा देण्यात आली होती। जे खऱ्या अर्थाने ग्रामीण विभागातील आमदार आहेत त्यांनाच ही घरे देण्यात येतील। मात्र सदर घरे मोफत देण्यात येणार नसून त्या जागेची किंमत आणि बांधकाम खर्च असा एकूण अपेक्षित खर्च 70 लाख रुपये हे संबंधित आमदारांकडून आकारण्यात येणार आहे। बातमी आहे पुण्यातून। उंडरी येथील रहिवासी प्रकल्पासाठी पर्यावरण तसेच इतर कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकता हाऊसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला राष्ट्रीय हरित लवादानं 15,99,09,375 रुपयांचा दंड ठोठावलाय। नुकसान भरपाई करून पर्यावरण पूर्ववत करेपर्यंत बांधकाम बंद ठेवण्याचे आदेशही लवादाने दिले आहेत। मागील अनेक वर्षांपासून जे लाभार्थी स्वस्त धान्य दुकानातून धान्य घेत नाहीत असे रेशन कार्डच रद्द करण्याचा निर्णय अहमदनगर पुरवठा विभागाने घेतलाय। देशभरात बोगस रेशन कार्ड काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा दुसऱ्या क्रमांकावर नंबर लागतो, तर कार्ड सक्रिय न ठेवण्याचे प्रमाणही राज्यात जास्त आहे। त्यामुळे पुरवठा विभागानं अशा रेशन कार्ड धारकांना आपला लाभ सोडण्याचे आवाहन केलंय। अमरावती येथील दिल्ली पब्लिक स्कूल या आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्या नामांकित शाळेतील पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापकाविरुद्ध पोक्सो आणि अन्य कलमांवर गुन्हा नोंदवलाय। त्याला नुकतीच तातडीने अटक करण्यात आली आहे। मुख्याध्यापकाने आपल्या शाळेत पहिलीत शिकणाऱ्या 6 वर्षीय विद्यार्थ्याचे केस कात्रीने कापून त्याला बॅट टच केला। ही धक्कादायक घटना येथील स्थानीय आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्या राणा एज्युकेशन संस्थेच्या दिल्ली पब्लिक स्कूल या नामांकित शाळेत नुकतीच घडलेली होती। कोयना जलविद्युत प्रकल्पातून 67.5 अब्ज घनफूट पाणी वीज निर्मिती केल्यानंतर कोकणामध्ये सोडण्यात येते। त्यापैकी बहुतांश पाणी समुद्रात विना वापर वाहून जाते। हे पाणी अलिबाग आणि रायगड या ठिकाणी वापरासाठी उपलब्ध करून देण्याचा मानस सरकारचा असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधान परिषदेत दिली आहे। एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी कामगार 5 महिन्यांपासून संपावर आहेत। उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीनेही ही मागणी फेटाळून लावली आहे। त्यामुळे अजूनही यातून मार्ग निघालेला नाही। त्यामुळे कामगारांमधील रोष वाढत चाललाय आणि त्यातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे। एसटी कामगारांवर करण्यात आलेल्या सर्व कारवाया मागे घेण्याची घोषणा केली आहे। येत्या 31 तारखेपर्यंत कामगारांनी रुजू व्हावे त्याबाबतचा अर्ज केल्यानंतर कामगारांना सेवेत रुजू करून घेतले जाईल। कामावर आल्यानंतर सर्व कारवाया मागे घेण्यात येतील असं परब यांनी स्पष्ट केलंय। बातमी आहे चंदीगडमधून। आम आदमी पक्षाचा पंजाब विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय झालाय। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सत्तेवर येताच मोठमोठे निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे। पंजाबमध्ये 35,000 कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर घेण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी मंगळवारी केली आहे आणि त्यानंतर आता माजी आमदारांना केवळ एकच टर्मची पेन्शन देण्यात येणार असल्याचा निर्णयही पंजाब सरकारने घेतलाय। मुख्यमंत्री भगवंत मान यांनी याची घोषणा केली आहे।
पैठण येथील नाथषष्ठी निमित्त पैठण वकील संघ आणि पैठण न्यायालयीन कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने नाथषष्ठी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी वारकऱ्यांसाठी 3 दिवसीय विविध सेवाभावी उपक्रम हे राबवण्यात आले। यावेळी चहा, नाश्ता, फराळ आणि पाण्याची सोय करण्यात आली होती। या कार्यक्रमास पैठण न्यायालयाचे न्यायाधीश भावसार तसेच न्यायाधीश वाघ आणि न्यायाधीश गुळवे तसेच पैठण वकील संघाचे ॲडव्होकेट सुभाष खडसन, दीपक पहिलवान, पी.के. वाकडे, राजेंद्र बोर्डे, प्रताप वाकडे, इम्रान शेख, शाहीन मॅडम, संदीप नाडे हे मान्यवर उपस्थित होते। बातमी आहे कोल्हापुरातून। भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी काल सतेज पाटील यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली होती। त्यावेळी त्यांनी बिंदू चौकात सतेज उर्फ बंटी पाटील यांनी जाहिरातीरित्या सांगावे की कित्येक वर्ष सत्ता मिळूनही काँग्रेसनं काय केलं असे जाहीर आव्हान मंत्री सतेज पाटील यांना देण्यात आलं होतं। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक जुगलबंदी रंगली होती। दरम्यान उद्धव ठाकरेंवर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी तुम्ही म्हणजे मुंबई आणि तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही असं उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हटले होते। त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना 4 शब्दात सुनावलंय। तुम्ही म्हणजे देश नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला। माहितीचा अधिकार म्हणजेच आरटीआय कायद्यातील तरतुदी अंमलबजावणी संचालनालाही लागू होतात असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिला। जर भ्रष्टाचार आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या आरोपांची संबंधित माहिती मागितली जात असेल तर त्यावेळी ईडीने आरटीआय अंतर्गत आलेल्या संबंधित अर्जाला उत्तर देणं हे बंधनकारक आहे असं न्यायालयाने म्हटलंय। महिला IPL स्पर्धेबाबत एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येतेय। पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ महिलांची इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा घेण्याचा विचार करताय। तसेच या स्पर्धेमध्ये एकूण 6 संघ असतील असं नियोजन BCCI करतंय। मराठी सिनेसृष्टीतील लेखक दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी पिस्तुल्या, फॅन्ड्री, सैराट आणि आता झुंड हे सामाजिक विषमतेवर भाष्य करणारे चित्रपट आणून नवा इतिहास घडवलाय। या चित्रपटांना प्रेक्षकांनी देखील भरभरून प्रतिसाद दिलाय। सैराटने तर बॉक्स ऑफिसवर कमाईचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले होते। या चित्रपटांचे कर्ते नागराज मंजुळे यांना DY पाटील विद्यापीठाकडून डॉक्टरेट म्हणजेच PhD ही पदवी आता प्रदान करण्यात आली आहे। जनसामान्यांना कमीत कमी करांचा भार सहन करावा लागेल या दृष्टीने केंद्र सरकार प्रयत्न करत आहे। कोरोनाच्या आपत्तीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसलाय। त्यातून अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी लोकांवर नवा कर लादला गेला नाही असा युक्तिवाद केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत केला। कोकण आणि परिसराला बुधवारी सायंकाळी उशिरा चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून राजापूर तालुक्यातील फळबागांना याचा सर्वाधिक फटका बसलाय। आंबा, काजू हंगामाच्या प्रारंभीच वादळाचा फटका बसल्यामुळे काही फळबागा उद्ध्वस्त झाल्यात। तळकोकणाच्या जवळच्या परिसराला वादळाचा बसलेला हा दुसरा फटका आहे। मुंबईसह राज्यभरात उन्हाचे चटके बसत असताना ढगाळ हवामानानेही काही ठिकाणी कवेत घेतलाय। काही ठिकाणी तर अवकाळी पावसाचा शिडकाव देखील होतोय। पुढील 48 तास देखील असंच वातावरण राहणार असून 25 आणि 26 तारखेला कोकण आणि गोव्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। प्रेक्षक हो, आज दिवसभरातील राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा घेऊन झाला आहे। मात्र अशाच प्रकारच्या नवनवीन आणि ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी आजच इंडिया न्यूज 1 या आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका।